माझे नाव दीपक बिला वाडिले, गाव टेकवाडे आणि टेकवाडे गावात 22 मार्च 2025 रोजी जी मंदिर विटंबना झाली त्या मंदिर विटंबनेत मला आरोपी करण्यात आलेलं आहे. परंतु ते सदर कृत्य मी केलेलं नाही आहे. त्या कृत्याचा मी निषेध व्यक्त करतो आणि जे कृत्य या लोकांनी केलं आहे त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे यासाठी मी शिरपूर पोलीस स्टेशन ते नरेंद्र मोदी साहेबांपर्यंत एकूण 95 ते 96 अर्ज केलेले आहेत. आजपर्यंत या अर्जांची कुणी दखल घेतली नाही आहे. तर सदर जे प्रकरण आहे खूप निंदनीय आहे आणि ज्या लोकांनी केलं आहे त्यांना शिक्षा भेटायला पाहिजे. परंतु त्या घटनेची चौकशी व्हायला पाहिजे. चौकशी अधिकाऱ्यांना भेट देतो ते टाळाटाळ करता उत्तर देत नाही. चौकशी चालू आहे, त्यांची चौकशी मिस्टेरियासारखी आहे. तर मला त्या पोलीस डिपार्टमेंटनं सांगावंसं वाटलं की भाऊ तुम्ही व्यवस्थित चौकशी करा आणि खरे गुन्हेगार कोण ते शोधून काढा आणि मला न्याय द्या. आता तुम्ही अमरण उपोषणाला बसले होते का? हो, मी 14 तारखेपासून तर आतापर्यंत माझ्या उपोषणाचं सुटलेलं नाही आहे. तर मी सलग 5 दिवस होत आहेत माझ्या उपोषणाला. तर माझ्याकडे प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही माझ्या या उपोषणावर. तर प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर माझ्या ज्या समस्या आहेत, माझी तक्रार आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करावं आणि मला न्याय द्यावा हीच मी प्रशासनाला विनंती करू. काय तुमची मागणी कोणती होती? माझी मागणी आहे माझ्यावर जो चुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्याची तपासणी व्हायला पाहिजे आणि जे तपास अधिकारी आहेत ते मला वास्तविक म्हणजे वैयक्तिक त्रास देण्याचा प्रयत्न करतायत. तूच केलेलं आहे, तू आम्हाला राज्यघटना शिकवतो, तुझी गाडी पोलीस स्टेशनला जमा केली नाही तर तुला आम्ही पोलीस कुठलीच देऊ. त्यांनी परत माझी जामीन ऑर्डरमध्ये मला महिन्याच्या पहिल्या सोमवारी जामीनमध्ये दिलेलं होतं हजेरीला. तर मला मुद्दाम त्यांनी महिन्याच्या शेवटच्या सोमवारी बोलून मला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला त्या सदर तपास अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाईची माझी मागणी. तुमचा तपास अधिकारी कोण आहे? तपास अधिकारी संदीपजी दरोडे हे तपास अधिकारी आहेत. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जावी कारण त्यांनी मला अटक बेकायदेशीर केलेली आहे. अटक करताना मला अटक मेमो दिला नाही आणि गळीतल्या कुठल्याही साक्षीदारांची सही वगैरे त्याच्यावर घेतली नाही. माझा मोबाईल जमा करून घेतला, त्याची कुठली पावती मला दिली नाही. म्हणून सदर अधिकाऱ्याने आपल्या पदाचा दुरुपयोग केलेला आहे. सदर अधिकाऱ्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे शिस्तभंगाचा आणि मला न्याय मिळायला पाहिजे यासाठी माझ्या भरपूर मागण्या आहेत. तर एवढंच बोलतो मी आणि मला न्याय द्या आणि सदर त्या घटनेची ती निष्पक्ष चौकशी करा आणि जो गुन्हेगार असेल त्याला शिक्षा करा.